मी हार्डली एक 2-3 मिनटात माझं भाषण संपवणार आहे. स्पीच तसं 15-20 मिनटाचं होतं, पण आता सगळ्यांची मानसिकता आणि वेळ झालेला आहे. जय किसान पत संस्थेच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त उपस्थित संस्थेचे संस्थापक संजय शेठ बानखिले, संस्थेचे उपाध्यक्ष विकास जाधव साहेब, अवधूत शेटे साहेब, अजित बेंडे पाटील, दत्ता शेठ माशेरे, दशरथ शेठ जाधव, ढोबळे साहेब, नितीन शेठ थोरात, संचालिका वर्षा बानखिले मॅडम, मेघा घुले मॅडम, संस्थेचे सल्लागार BL बानखिले सर, निगोट साहेब, अनिल पोखरकर साहेब, उपस्थित आपल्या तालुक्याचे नेतृत्व सुरेश भाऊ बोर, आमचे मित्र सचिन शेठ काजळे असतील, सचिन शेठ बांगर असतील, उपस्थित सर्व सभासद, सर्व कर्मचारी वर्ग, बंधू आणि सर्व भगिनींनो, खरं तर संस्थेची सर्व माहिती आपणासमोर सूत्रसंचालन करत असताना नितीन शेठ थोरात यांनी वेळोवेळी दिलेली आहे. त्यामध्ये अहवाल वाचनातही अनेक मुद्दे शेवळे साहेबांनी कव्हर केलेले आहेत. काही मुद्दे रिपिटेशन होऊ नये ते मी मुद्दे कट करत आहे. संस्थेची स्थापना 2002 साली झाली. आज संस्थेला स्थापना होऊन 21 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजच्या घडीला संस्थेचे ठेवी 21 कोटी आहेत. 21-21 ह्या विषयाचा यमक जुळत आहे. 2014 नंतर जर विचार केला तर 2014 नंतर अचानक आर्थिक मंदी जागतिक लेवलला आली. त्यामध्ये दरम्यानच्या काळात नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने GSTची इम्प्लिमेंटेशन केलं. त्याच्यानंतर नोटबंदीचं अचानक निर्णय घेण्यात आला. ह्या दरम्यानच्या काळामध्ये 5-7 वर्षात आर्थिक सर्व संस्था थोड्याशा थांबल्या गेल्या, पण नंतरच्या कालखंडामध्ये ह्या आकड्यांमध्ये पुन्हा वाढ होत गेलेली आहे. संस्थेचा जर अहवाल तुम्ही सर्वांनी बारकाईने वाचला तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ होत गेलेली आहे. ठेवींमध्ये वाढ झालेली आहे, कर्ज स्वरूपात वाढ झालेली आहे, गुंतवणुकीमध्ये आम्ही वाढ केलेली आहे. एकूण कर्ज वाटप 14.5 कोटी आहे. 19 कोटीपैकी आपण ते 14.5 कोटी वाटलेले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आणि सहकार खात्याच्या काही नियमानुसार त्याचं प्रमाण 60 ते 70% असावं. वर्षभरामध्ये आम्ही ते प्रमाण नेहमी जपण्याचा प्रयत्न करतो, कारण कोणताही ठेवीदार कोणत्याही वेळी काढण्यासाठी जर आला तर त्याला ते आपण परत करू शकू. अशा सर्व गोष्टींचा बारकाईने आम्ही विचार करून संस्था चालवत आहोत. नफ्याचा विचार केला तर नफ्यामध्ये वाढ झालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक फिगरमध्ये वाढ झालेली आहे. खेळते भांडवल वाढत गेलेलं आहे. वार्षिक उलाढालीमध्ये वाढ झालेली आहे. वार्षिक उलाढाल 81 कोटीच्या वर होत आहे. त्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते, NPAचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि थकबाकीचं प्रमाणही वाढलेलं आहे. पण चालू आर्थिक वर्षामध्ये त्यामध्ये आपण नक्कीच ते दोन्ही प्रमाण 5%च्या आत कसं येईल तर त्याचं सविस्तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. 31 मार्च 2023 अखेर 101ची आणि 156ची 17 प्रकरणं होती. त्याच्यामध्ये मार्च नंतर 6 प्रकरणं आम्ही निकाली काढलेली आहेत आणि ती क्लोज पण झालेली आहेत, म्हणजे ती अकाउंट खाती बंद झालेली आहेत. आणि 138मध्ये 41 प्रकरणांवर कारवाई चालू होती. त्यामध्ये अनेक सभासद असतील, नाममात्र सभासद असतील, तर त्यातली आम्ही 11 प्रकरणं क्लोज केलेली आहेत. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या दोन्हीमध्ये नक्कीच सगळं कवर केलेलं असेल. आणि NPA आणि ठेवीचं प्रमाण कर्ज थकबाकीचं प्रमाण हे नक्कीच 5%च्या आत असणार आहे. यात माझ्यासारख्याला काही शंका वाटत नाही. मला ह्या AGMच्या माध्यमातून, ह्या वार्षिक सभेच्या माध्यमातून सभासद कर्जदारांना विनंती करायची आहे. ही संस्था सर्वसामान्य लोकांची आहे, सर्वसामान्यांसाठी चालवायची आहे. कृपया जे तुमच्या समोर बसलेलं संचालक मंडळ आहे यांना कोणतेही कर्जदारांना थकबाकीच्या विषयी कोणतीही कारवाई करण्यास भाग पाडू नये
आपणा सर्वांना विनंती आहे, आपण घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करावं. ज्या कर्जदारांचं 101, 156 चालू आहे त्या कर्जदारांना मी विनंती करतो का आपण समोर या, पतसंस्थेत बसूयात आणि त्या प्रकरणांचा आपण निकाली काढूयात. तुम्हाला कुठं OTSमध्ये बसवता येते का? सरळ व्याज पद्धतीने आपल्याला ते व्याज करून आकारणी करून नाही का तुमचे प्रकरण निकाली काढता येते का? आता मध्यंतरी बांगर साहेबांनी जो विषय मांडला, हे बांगर जे होते मध्ये, तर त्यांच्या मुलांनी कर्ज घेतलेलं आहे आणि त्याला सहकर्जदार थोरात म्हणून आहेत, पण यांची प्रॉपर्टी तारण होती आणि दुसरा एक कर्जदार आहे त्याची नाही का पिकअप त्या गोष्टीसाठी तारण होती. संस्था 1 वर्ष वाट पाहिल, 2 वर्ष वाट पाहिल, पण तिसऱ्या वर्षी त्या गोष्टींवर, त्या प्रॉपर्टीवर, त्या तारणावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संस्थेचे जे पैसे आहेत ठेवी रूपाने हे सर्वसामान्यांचे आहेत, सर्व सभासदांचे आहेत आणि म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात. कोणत्याही संचालकाला मनापासून वाटत नाही की एखाद्या सभासदाला विटीस धरावं, एखाद्याला अडचणी जाणावं. संस्थेचा हेतू चांगला आहे, सर्वसामान्य लोकांना कर्ज मिळावं, त्यातून व्यावसायिक घडावेत, उद्योजक घडावेत, हाच हेतू आमच्या पुढे आहे. चालू वर्षामध्ये आपण पुरस्कार देत आहोत. दर सालप्रमाणे जय किसान गौरव पुरस्कार आपण नेहमी उत्कृष्ट शेतकऱ्याला आणि तो सभासद असला पाहिजे ह्या क्रायटेरियानुसार आपण तो पुरस्कार देत असतो. आपण मध्यंतरी जो विषय मांडला त्यावरही आम्ही काळजी करू, विचार करू. एकदम सर्वसामान्य शेतकरी नक्की त्याचं क्षेत्र आहे का, 5-6 एकर, 2 एकर, 3 एकर, आणि तो चांगलं उत्पादन घेतो का, तो किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे याचा विचार न करता त्याचे व्यवहार कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही नाही का तो पुरस्कार देत असो. मृणालताई, तुमचं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे, मला आनंद होते की एका शिक्षकाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळतो आहे. हे आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. आम्ही मंचरमध्ये पतसंस्था चालवत असताना हे आमचं कर्तव्य आहे की तुमचा पुरस्कार अनेक जणांनी केला असेल पण आम्ही परत करावा हे आम्हाला सर्व संचालक मंडळाला वाटलं, म्हणून आम्ही तो पुरस्कार आपणास परत प्रदान केला. आजच्या वार्षिक सभेनिमित्त सर्व सभासदांना विनंती करायची आहे की रिझर्व्ह बँक असेल, सहकार खातं असेल, यांच्या नियमानुसार पतसंस्था चालवले जातात. सहकार खात्याने अगदी नियम कडक केलेले आहेत. सर्व सभासदांनाच कर्ज दिली पाहिजेत, त्यांच्या ठेवी गोळा केल्या पाहिजेत, त्यांच्याच ठेवी घ्यायच्या, त्याच सभासदांना कर्ज वाटप करायचं, इतरांचे सभासद कर्ज आणि ठेवी स्वीकारायचे नाहीत, असे अनेक निर्बंध भविष्यात येत आहेत. खरं तर मंचरमधल्या सर्व पतसंस्था पाहिल्या तर बँकिंगच्या स्वरूपात पुढे चाललेल्या आहेत. त्यामध्ये QR कोड असेल, नेट बँकिंग असेल, RTGS असेल, अनेक सुविधा बँकांच्या ज्या सहकारी बँका देतात, कॉपरेटिव्ह बँका देतात, नॅशनलाइज बँका देतात, मल्टीनॅशनल बँका मंचसारख्या व्यापारपेठेत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक पतसंस्था मुंबईसारख्या ठिकाणच्या मंचरमध्ये येऊन काम करत आहेत. पण यामध्ये कुठेही कॉम्पिटिशन नाही. ज्या त्या संस्थेचं ज्या त्याचा कारभार योग्य चाललेला आहे, त्यांचा ठेवी वर्ग वेगळा आहे, त्यांचा कर्जदार स्वरूपाचा वर्ग वेगळा आहे. त्यामुळं घाबरून जायचं कोणतंही कारण नाही. NPAमध्ये काही गोष्टी मला सांगाव्याशा राहिल्या. त्याच्यामध्ये NPA 150 कोटी, 14.5 कोटी, 150 म्हणजे 150 कोटी आपलं थकबाकीचं प्रमाण होतं. त्याच्यामध्ये मार्च नंतर आम्ही 60-70 लाख रुपये कव्हर केलेले आहेत. म्हणजे NPA अनुषंगाने 21 कोटी 21% तो 13-14% आलेला आहे. यात काही शंका नाही. येणाऱ्या 31 तारखेला त्याच्यातही बदल झालेला असेल. आणखी 2-3 मोठी प्रकरणं आहेत, ती पण संपणार आहेत, कारण त्यांची 156चे शेवटचे प्रोसेस चालू आहेत. तो विषय संपून जाईल. सभासदांना त्यामुळे विनंती करायची आहे का तुम्ही ठेव स्वरूपाने जय किसान पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवा, कर्ज घ्यायला या, हक्काने कर्ज मागा, हक्काने कर्ज भरा, नियमित परतफेड करा. हे लोकांच्या ठेवी आहेत, लोकांची संस्था आहे. आम्ही फक्त व्यवस्थापकीय म्हणून नाही का ही संस्था सांभाळत आहोत. यात कोणताही हेतू नाही, कोणता भत्ता नाही. 1 रुपयाचा चहा, माझ्यासारखा संस्था चेअरमन जरी असला, मी सलग 2 वेळा मला नाही का चेअरमनपद मिळालं आहे, पण 1 रुपयाचा चहा मी पित नाही. साधील खर्चात जाऊन तुम्ही चेक करू शकता, व्यवस्थापकीय खर्चामध्ये जाऊन चेक करू शकता. माझ्यामुळं माझे संचालक मंडळ देखील कोणत्याही गोष्टींना अजिबात निर्बंध अशा प्रकारचे आम्ही नाही का जे घातलेले आहेत ते उठवत नाही किंवा आम्ही चुकीचं वागत नाही. आम्ही प्रामुख्याने त्या गोष्टींवर विचारविनिमय करतो, विचार करतो. नेहमी सभासदांचाच विचार करतो का ह्या संस्थेचे सभासद सर्वसामान्य आहेत. 200 रुपये, 210 रुपये आपण संजू शेठ सुरुवातीला शेअर्स गोळा केला होता आणि आज आपण नाही का 5,000 रुपये शेअर्स घेऊन आपण सभासद देतो आहोत. आणि खरंच
5-5 हजार रुपये देऊन सभासद घेणारी लोक आज आमच्याकडे आहेत. एकूण सभासदत्व 1200 झालेलं आहे. भविष्यात नक्कीच आपण ही मल्टीनॅशनल बँक किंवा शेड्यूल बँक होणार नाही भाऊ, पण आपण नक्कीच मनसरमधली ही 1 ते 3 नंबरमध्ये बँक आपण आणणार आहोत, उपसंस्था आणणार आहोत. आपला नंबर 4था 5वा जरी असला तरी नक्कीच मी शब्द देतो, पुढील 4 वर्षानंतर रौप्य महोत्सव होत आहे. बँकेला पतसंस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहे. थोडासा मोठा घास घेत आहे. आज आपल्या ठेवी 21 कोटी आहेत. आमचं 50 कोटी ठेवींचा मानस आहे. दरम्यानच्या काळामध्ये 4 वर्षापूर्वी नोटबंदी झाली नसती, GST लागू नसता झाला, आर्थिक मंदी जर नसती तर नक्कीच आजच ती पतसंस्था 50 कोटीच्या दरम्यान असती. बरेचसे व्यावसायिक पाहिले तर त्या दरम्यानच्या काळामध्ये थंडावले होते, त्यांचा व्यवसाय थंडावला होता. आम्ही सगळे व्यावसायिक आहोत. नक्कीच येणाऱ्या 4 वर्षामध्ये ही पतसंस्था 50 कोटीच्या ठेवीवर वाटचाल करत आहे आणि ते आम्ही करणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात आपण रौप्य महोत्सव साजरा करणार आहोत. आपण सर्वांनी त्यावेळी उपस्थित राहायचे, त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत. आज ह्या AGMला वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वजण, सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद आपण उपस्थित झालात. सर्वांनी शांततेने सर्व सभा ऐकून घेतली आणि ही सभा पार पडली. त्याबद्दल अध्यक्ष या नात्याने आपला सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. असेच सहकार्य पुढील काळात आपल्या सर्वांचे राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात महत्त्वाचं, कर्मचारी वर्ग कोणतीही संस्था चालवताना कर्मचारी वर्गही महत्त्वाचा असतो. कर्मचारी वर्ग आम्हाला चांगला लाभलेला आहे, म्हणूनच आम्ही ह्या पुढील वाटचालीस करत आहोत. पुढे तुम्हाला तशा त्या पद्धतीने शब्द देत आहोत आणि नक्कीच त्याचं फळ येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. धन्यवाद.